अथ 36 बरोबर आहे. श्रीशुक उवाच अथ थर्यागतो मोह गोष्ठम अरिष्टो वृषभासुरः महीं महाककुत्कायः कंपयन् खुरवीक्षताम्. शुकाचार्य म्हणतात, कंसाने पाठवलेला अरिष्टासुर नावाचा राक्षस बैलाचं रूप घेऊन कृष्णाला मारायला आला. त्याचं वशिंड शरीर प्रचंड होतं. खुराने तो जमीन उकरीत होता. जमीन त्याच्यामुळे थरथर थरथर कापत होती. तो मोठ्यांदा हामरत होता. शेपूट उंचावून शिंगांनी तट वगैरे पाडत होता. मधून मधून तो मूत्र आणि शेण टाकत होता. डोळे रोखून पाहत होता. त्याच्या प्रचंड हंबरण्याने गोकुळातल्या स्त्रिया, गायी अतिशय घाबरल्या. त्याच्या वशिंडाला पर्वत समजून ढग त्याच्यावर येऊन बसले होते. राजा त्या तीक्ष्ण शिंगाच्या प्रचंड बैलाला पाहून गोपी गो भयभीत झाले. गुरे तर इतकी घाबरली, ती गोठे सोडून ती पळू लागली. सगळे गोकुळवासी लोक कृष्णाला हाका मारू लागले, देवा कृष्ण कृष्णेति ते सर्वे गोविंदम शरणं ययुः भगवानपि तद्वीक्ष गोकुलम भयविद्रुतम. गोकुळवासी लोक म्हणाले, कृष्णा कृष्णा आम्हाला वाचव. आक्रोश करत करत कृष्णाला शरण आले. सगळं गोकुळ भयाने व्याकुळ झालं. भगवंतांनी पाहिलं आणि भगवान म्हणाले, घाबरू नका, मी आहे. मा भैष्टेति गिराश्वास्य वृषासुरमुपाह्वयत् गोपालै पशुभिर्मन्द त्रासितै किमसत्तम. आणि त्या वृषासुराला युद्धाचं आव्हान दिलं. दंड थोपटले. हे दुष्टा, हे मूर्खा, गाईला आणि गवळ्यांना भिवून काय होणार आहे? तुझ्यासारख्या नीच दुष्टाच्या ताकदीचा गर्व नाहीसा करणारा मी इथे उभा आहे. म्हणून त्याला चिडवण्याकरता दंड थोपटले आणि मित्राच्या खांद्यावर हात ठेवून उभे राहिले. कृष्णाने आव्हान दिल्यामुळं तो संतापला. आपल्या खुराने जमीन उकरू लागला. कृष्णाच्या अंगावर धावला. त्याने उंचावलेल्या शेपटाच्या धक्क्याने आकाशातले ढग गरगर फिरू लागले. आपली धारदार शिंग त्यांनी समोर धरली. लाल लाल डोळ्यांनी कृष्णाकडे तिरप्या नजरेने रोखून पाहू लागला आणि कृष्णावर इतक्या वेगाने तुटून पडला की जणू इंद्राने टाकलेलं वज्रच. भगवान श्रीकृष्णाने आपल्या हाताने त्याची 2 शिंग पकडली. एक हत्ती जसा दुसऱ्या हत्तीला मागे रेटत नेतो, तसं त्याला 18 हात मागे रेटत नेलं आणि त्याला ढकलून दिला. ढकलल्यावर तो बैल पुन्हा उठला. दीर्घ श्वास सोडला आणि भगवंतावर त्यांनी चढाई केली. पण इतक्या सगळ्या गोष्टीमध्ये त्याचं शरीर घामाने डबडबलं होतं. तो बैल आपल्यावर चालून येतो आहे हे भगवंतांनी पुन्हा पाहिलं. त्याची शिंग पकडली. ती शिंगाशी हाताने पिरगळून
त्याला जमिनीवर पाडला आणि मग ओला कपडा पायाने दाबून जसा पिळतात तसं शिंग खाली पडून त्याला फिरवून त्याच्या अंगावर पाय ठेवला मोठा आणि शिंग उपटून त्या शिंगाने त्याला टोचून टोचून मारलं. त्याच्या तोंडातून रक्त पडत होतं. तो विष्ठा आणि मूत्र सोडित होता. तो पाय झटकू लागला. त्याची बुभळं उलटी झाली आणि अतिशय कष्टाने त्यांनी प्राण सोडला. आकाशातून देव भगवंतावर पुष्पवर्षाव करू लागले. गोपाल कृष्ण भगवान की. सगळे गोपाळ कृष्णाचा हा पराक्रम पाहत होते. कृष्णाने बैलाच्या रूपात आलेल्या अरिष्टासुराला मारलं म्हणून सगळे गोपाळ भगवंताची स्तुती करू लागले. नंतर बलरामासह ते परत आले वाड्यामध्ये. गोपींना हे कळलं होतं. सर्वांचे नेत्र आनंदाने भरून आले. अरिष्टासुराला मारल्यावर देवर्षी नारदांनी मनात विचार केला, आता गोकुळातली लीला बास झाली. आता अवतार घेतलाय कंसाला मारायला आणि गोकुळामध्ये काय खेळत बसले, बास झाला आता. म्हणून ते कंसाकडे गेले. म्हणाले, कंसा, यशोदाया सुतां कन्यां देवक्या कृष्णमेव च रामञ्च रोहिणी पुत्रं वसुदेवेन बिभ्यता. कंसा, अरे तुझ्या हातातून निष्ठून आकाशामध्ये गेलेली कन्या होती ना, ती यशोदेची होती. आणि गोकुळामध्ये जो कृष्ण आहे तो देवकीचा आहे आणि बलराम आहे तो रोहिणीचा पुत्र आहे. दोघेही वसुदेवाचेच आहेत. वसुदेवानी गुप्तपणे त्यांना गोकुळामध्ये ठेवलेला आहे. तू पाठवलेल्या सगळ्या सेवकांचा वध त्या दोघांनीच केलाय. हे ऐकताच कंस अतिशय संतापला. क्रोधाने अंग कापू लागलं. वसुदेवाला मारण्याकरता तलवार घेतली पण नारदांनी अडवलं. ते म्हणले, वसुदेवाची मुलंच आपल्या मृत्यूला कारण होणार आहे. वसुदेवापासून तुला मरण नाही आहे, त्याला का मारायला आहेस? तुम्ही असं कर म्हणले, वसुदेवाला मारलं तर ते दोघं पळून जातील, कृष्ण आणि बलराम. म्हणून पुन्हा एकदा वसुदेव देवकीला तुरुंगामध्ये टाकून दे. काही वेळेला तुरुंगामध्ये सुरक्षित असतं ना, बाहेर कोणी मारण्यापेक्षा तिथं पहारा असतो. पुन्हा त्यांना तुरुंगामध्ये जखडून टाकलं. नारद निघून गेल्यानंतर कंसाने केशी नावाच्या दैत्याला बोलावलं. त्याला सांगितलं की तू गोकुळामध्ये जा, बलराम आणि कृष्णाला मारून टाक. तो निघून गेला. मग कंसाने मल्ल बोलावले, मुष्टिक, चाणूर, शल, तोषल. मंत्र्यांना बोलावलं, माहुताला बोलावलं. हे वीरवर, चाणुरा, मुष्टिका, मी काय सांगतो ते ऐका. वसुदेवाचे 2 पुत्र बलराम आणि कृष्ण नंदाच्या गोकुळात राहत आहेत. त्यांच्या हातून माझा मृत्यू आहे असं आकाशवाणीनं सांगितलेलं आहे. ते जेव्हा इथे येतील तेव्हा कुस्ती खेळण्याचं निमित्त करून त्यांना मारून टाका. आखाड्याच्या 4 बाजूला रंगमंच तयार करा. नगरवासी, ग्रामवासी त्यावर बसून ही कुस्ती पाहू देत. हे माहुता, आखाड्याच्या फाटकावर, दरवाजावर आखाड्याच्या कुवलयापीड नावाच्या हत्तीला उभा कर आणि कृष्ण बलराम तिथे आले की हत्तीच्या पायाखाली मारून टाक.
स्वार्थ साधण्यामध्ये कुशल असणाऱ्या कंसाने आपल्या सेवकांना अशी आज्ञा दिली आणि मग अक्रूराला बोलावलं. अक्रूर हा कृष्णाच्या वंशातलाच आहे, चुलता आहे कृष्णाचा. पण बदलत्या काळामध्ये कंसाचा निष्ठावंत सेवक झाला असतो. काही माणसं अशी चतुर असतात, कोणाचंही राज्य आलं तर ते सचिवालयात असतातच. जो कोणी राज्यावर येईल त्याच्याशी एकनिष्ठ. त्यापैकी अक्रूर होता. मनाने कृष्णाकडेच होता तो, पण प्राप्त परिस्थितीमध्ये कंसाच्या दरबारामध्ये काम करण्यावाचून गत्यंतर नव्हतं. कंसाने त्याला बोलावलं. विश्वासात होता. त्याचा हात हातामध्ये घेतला. भो भो दानपते मह्यं क्रियतां मैत्रमाद्रतः नान्यस्त्वत्तो हिततमो विद्यते भोजवृष्णिषु. हे दानशूर अक्रूराला दानपती म्हणतात. खूप उदार होता तो. तू मला आदरणीय आहेस. माझे मित्राने करण्याजोगे काम आहे ते तू कर. भोजवंशामध्ये, वृष्णीवंशामध्ये, यादवामध्ये ही सगळी यादवांची कुळं आहेत. यादवांची 101 कुळं होती. त्यापैकी कृष्ण वृष्णीवंशामध्ये होता, म्हणून कृष्णाला वार्ष्णेय म्हटलंय गीतेमध्ये. तू सगळ्यात माझा हितचिंतक आहेस. मित्रा, जसा इंद्र स्वतः समर्थ असून सुद्धा विष्णूचा आश्रय घेऊन आपला स्वार्थ साधत असतो, तसं हे मोठं काम तुझ्याकडूनच होणार आहे, म्हणून मी तुझा आश्रय घेतो आहे. गच्छ नंद व्रजम तत्र सुतावानकदुन्दुभे आसाते ताविहानेन रथेनानयमाचिरम्. अक्रूरा, तू नंदराजाच्या गोकुळामध्ये जा. तिथे वसुदेवाचे 2 पुत्र आहेत, कृष्ण आणि बलराम. त्यांना या रथामध्ये बसून घेऊन ये. उशीर करू नकोस. मी असं ऐकलं आहे की विष्णूच्या भरवशावर असणाऱ्या देवानी कृष्णाकडून माझा मृत्यू व्हावा असं निश्चित केलं आहे, म्हणून त्या दोघांना तू घेऊन ये. त्यांच्याबरोबर नजराणे घेतलेले नंद आणि गोपांनाही घेऊन ये. इथे आणल्यानंतर कुवलयापीड नावाच्या साक्षात काळासारख्या असलेल्या हत्तीकडून मी त्यांना मारून टाकेन. कुवलयापीड हत्तीच्या तडाख्यातून ते सुटलेच तर मुष्टिक चाणूर या पहिलवानाकडून त्यांना मारीन. त्या दोघांना मारल्यानंतर वसुदेव, वृष्णी, भोज, दशार्ह हे सगळे बांधव शोकाकुल होतील. त्यांना मी स्वतःच मारीन. माझे वडील उग्रसेन हे वृद्ध झालेले आहेत, राज्याचे लोभी आहेत. मी त्यांना, त्यांचे भाऊ देवक, अन्य जे कोणी असतील शत्रू, त्या सगळ्यांना यमसदनाला पाठवीन. मग ही पृथ्वी मित्रा निष्कंटक होईल. जरासंध माझे सासरे आहेत. द्विविध नावाचा बलाढ्य वानर माझा मित्र आहे. शंभरासूर, नरकासूर, बाणासूर यांच्याशी माझी मैत्री आहे. या सर्वांच्या साह्याने देवांच्या बाजूला जे राजे आहेत त्यांनाही मारून टाकेन. तेव्हा हे सगळं लक्षात घे अक्रूरा, आणि गोकुळामध्ये जाऊन कृष्ण आणि बलरामाला लवकर घेऊन ये. त्यांना एवढंच सांग की धनुर्याग होणार आहे, तो आणि मथुरेचं वैभव पाहण्याकरता या. अक्रूर म्हणाला, महाराज
आपण आपल्यावरील अरिष्ट दूर करू इच्छिता, म्हणून हा आपला विचार योग्य आहे. पण यशापयशाबद्दल समभाव ठेवून माणसाने कर्तव्य करावं. फळ मिळणं दैवाच्या हाती आहे. तुम्ही पुष्कळ त्या दोघाला मारायची योजना केली आहे. योजना करणं आपलं काम आहे, पण यश देणं परमेश्वराचं काम आहे. एवढं सूचक बोलला. हे सगळं तुम्ही जरी केलं, म्हणायचा अर्थ काय, त्यात तुम्हाला यश येईल असं नाही. शुकाचार्य म्हणतात, श्री शुक उवाच एवमादिश्य चाक्रूरं मंत्रणश्च विसृज्य सः प्रविवेश गृहं कंसस् तथा क्रूरस्वमालयम्. कंसाने मंत्री अक्रूर यांना आज्ञा केली. सर्वांना निरोप दिला. अक्रूर आपल्या घरी गेला, कंस आपल्या महालामध्ये आला. इकडे पुन्हा गोकुळामध्ये काय घडलं. श्री शुक उवाच केशित्तु कंस प्रहितः खुरैर्महीं महाहयो निर्जरयन्मनोजवः सटावदूताभ्रविमान संकुलम् कुर्वन्नभो हेशितभीषिताखिलः. कंसाने केशी नावाचा दैत्य पाठवला होता. तो प्रचंड घोड्याचं रूप धारण करून मनाच्या वेगाने दौडत आला. आपल्या खुरानी जमीन तो उकरत होता टापानी. मानेवरचे केस झटकत होता आणि त्यामुळे आकाशातील ढग आणि देवाची विमानं विखुरली जाऊ लागली होती. त्याच्या प्रचंड खिंकाळण्याने सगळेजण भयभीत झाले होते. डोळे त्याचे अतिशय विशाल होते. तोंड म्हणजे वृक्षाची ढोलीच होती. मान आवाढव्य होती. प्रचंड काळ्या ढगासारखं शरीर होतं. श्रीकृष्णाला मारण्याकरता आणि कंसाचं कल्याण करण्याकरता तो गोकुळामध्ये आला होता. त्याच्या खिंकाळण्याने सगळीकडे थरकाप उडाला. भगवान श्रीकृष्णांनी पाहिलं की त्याच्या खिंकाळण्याने सगळं गोकुळ भयभीत झालं आहे. त्याच्या शेपटीच्या केसाच्या फटकाऱ्याने ढग इतस्तता होऊ लागले आहेत. तो लढण्यासाठी आपल्याला शोधत आहे. हे जाणल्यावर भगवान आपणहून समोर आले. त्याच्या समोर उभा राहून सिंहाप्रमाणे गर्जना केली. खरोखर भगवान समोर आलेले पाहून तो आणखी चिडला. तोंड पसरून गिळ्याला धावला. त्याचा जबडा म्हणजे जणू आकाश पिऊन टाकेल एवढा होता. त्याचा वेग प्रचंड होता. त्याच्यावर विजय मिळवणंही कठीण होतं. त्याला पकडणंही सोपं नव्हतं. भगवंताकडे गेला, गरकन फिरला आणि पाठीमागच्या लाथा दोन झाडून भगवंताला मारलं. पण भगवंतानी त्या लाथा चुकवल्या. गाढवाचं घोड्याचं बळ पाठीमागच्या दोन पायात असतं. म्हणून कुत्र्याच्या पुढून आणि गाढवाच्या मागून जाऊन म्हणतात. कुत्र्याचं बळ सगळं तोंडात असतं आणि गाढवाचं घोड्याचं पाठीमागच्या दोन पायात असतं. भगवंतांनी लाथा चुकवल्या आणि दोन्ही हातांनी मागचे दोन पाय पकडले आणि गरुड ज्याप्रमाणे सापाला झटकतो तसं गरकन फिरवून त्याला फेकून दिला. 400 हात लांब जाऊन पडला. पुन्हा थोड्या वेळाने सावध झाला आणि उठून उभा राहिला. आ वासून जबडा वेगाने भगवंताच्या अंगावर धावला. भगवंतानी मग आपला हात बिळामध्ये जाणाऱ्या सापाप्रमाणे त्याच्या तोंडामध्ये घातला. तापलेल्या लोखंडाच्या सारखा
तो हात होता, त्यामुळं त्या घोड्याचे आतले दात सगळे पडून गेले. जलोदर रोग वाढावा तसा कृष्णाचा हात त्याच्या पोटामध्ये वाढायला लागला. तो शरीरामध्ये हात जसा मोठा व्हायला लागला तसतसा त्याचा श्वासोश्वासाचा मार्ग बंद झाला. श्वास बंद झाल्यामुळे तो लाथा झाडू लागला. शरीर घामाने डबडबलं, डोळ्यातले बुभळं उलटी झाली आणि लीद टाकीत गतप्राण होऊन जमिनीवर पडला. त्याचं निष्प्राण शरीर जमिनीवर आपटल्याबरोबर ताडकन फुटलं. मग कृष्णाने त्याच्या तोंडातून आपला हात बाहेर काढला आणि विनाशाय शत्रूचा नाश केला. देवांना अतिशय आश्चर्य वाटलं आणि सगळेजण भगवंतावर फुलांचा वर्षाव करू लागले. गोपाल कृष्ण भगवान की जय. देव भगवंताची स्तुती करू लागले. नंतर परीक्षित राजा कंसाकडनं नारद मुनी गोकुळात आले. श्रीकृष्णाकडे आले आणि एकांतामध्ये जाऊन त्याला म्हणाले, देवा, देवर्षिरुक संगम्य भागवत प्रवरो नृप कृष्णमक्लिष्ट कर्माणाम रहस्ये तदभाषत. हे श्रीकृष्णा, आपण योगेश्वर आहात. आपलं स्वरूप मनवाणीला कळत नाही. आपण साऱ्या जगाचे ईश्वर आहात. सर्वांच्या हृदयामध्ये निवास करता. सगळं जग आपल्या ठिकाणी आहे. यदुवंश शिरोमणी आहात. एकच अग्नी लाकडामध्ये व्यापून सगळ्या असतो तसं सर्व प्राण्यांची आत्मा आपण आहात. स्वतःला आपण झाकून ठेवलं आहे, पण तरी आपण सर्वाचे नियंते आणि सर्वाचे साक्षी आहात. भगवंता, गुणाचा स्वीकार करून त्रिगुणाचा, जगाची उत्पत्ती, स्थिती आणि प्रलय आपण करता. आपण राजांच्या रूपामध्ये असणारे दैत्य, प्रमथ, राक्षस यांचा नाश करण्याकरता अवतीर्ण झाला आहात. आत्ताच आपण घोड्याच्या रूपामध्ये असलेल्या केशी दैत्याला मारलं. ही अतिशय आनंदाची गोष्ट झाली. त्याच्या खिंकाळण्याने देव पळून जात होते, त्याला तुम्ही मारलं. आता परवा दिवशी आपल्या हातून चाणूर, मुष्टिक, कुवलयापीड हत्ती आणि कंस हे मरणार आहेत, ते मला पाहायचं आहे. त्यानंतर पुढच्या म्हणजे हे सोडून गोकुळ सोडून गेल्यानंतर कृष्णाचं चरित्र काय असेल हे नारदांनी सांगितलं. पुढं कोणाला मारायचं, तर बास झाली ते खेळणं. नंतर शंखासूर, कालयवन, मूर, नरकासूर यांचा वध झाल्याचा मी पाहीन. स्वर्गातून आपण कल्पवृक्ष आणाल, इंद्राचा पराजय कराल. नंतर शौर्य, कृपा आणि सौंदर्य या आधारे वीरकन्याबरोबर विवाह कराल. द्वारकेत राहून नृगराजाची पापातून मुक्तता कराल. जांबवानाकडून जांबवती व स्यमंतक मुनी घेऊन याल. ब्राह्मणाच्या धामातून ब्राह्मणाच्या मृतपुत्रांना परत आणाल. पौंड्रकाचा वध कराल. काशीपुरी जाळून टाकाल. युधिष्ठिराच्या राजसूय यज्ञामध्ये शिशुपाल आणि दंतवक्र यांचा वध कराल. द्वारकेमध्ये निवास करताना आपण जे पुष्कळ पराक्रम कराल, ज्याचे भविष्यामध्ये मी पृथ्वीवरील ज्ञानी पुरुष वर्णन करतील, ते सगळं मी पाहणार आहे. देवा, पृथ्वीवरचा भार नाहीसा करण्याकरता आपण अर्जुनाचे सारथी व्हाल आणि कित्येक अक्षौणी सैन्याचा संहार कराल. देवा, आपण शुद्ध ज्ञानस्वरूप आहात. परमानंद स्वरूपामध्ये आपण राहता, म्हणून सर्व पदार्थ आपल्याला प्राप्त असतात.
आपला संकल्प अमोघ आहे. आपल्या चिन्मय शक्तीसमोर हे संसार चक्र कधी नसतंच. आपल्या सच्चिदानंद स्वरूप भगवंता, मी आपल्याला शरण आलो आहे. आपण सर्वांचे नियंते आहात. आपण स्वतःमध्ये राहून मायेनं सर्व गोष्टी उत्पन्न केल्या आहेत आणि आपण आपली लीला प्रगट करण्याकरता यदुवंशामध्ये जन्माला आला आहात. मी आपल्याला नमस्कार करतो. अशी नारदांनी भगवंताची स्तुती केली. शुकाचार्य म्हणतात की भगवत दर्शनाने आनंदित झालेल्या नारदांनी अशा प्रकारे स्तुती केली आणि भगवंताला नमस्कार केला. त्यानंतर त्यांची आज्ञा घेऊन ते तेथून निघून गेले. फक्त जाणीव करून दिली की आपला अवतार दुष्टांच्या नाशाकरता आहे, एवढं लक्षात ठेवा. शहाण्याला शब्द कळतात. नारदाला काय अभिप्रेत आहे भगवंताला कळलं की आता गोकुळचा मुक्काम हलवा आणि उरलेलं कार्य पूर्ण करा. भगवान कृष्णाने इकडे केशीला युद्धात मारल्यामुळे पुन्हा बालगोपालाबरोबर गाई वासरू हा खेळ खेळायला लागले. पर्वतमाथ्यावर गुरांना चारीत होते तेव्हा चोर शिपाई असा लपंडाव सुरू झाला. काही जण चोर झाले, काही जण शिपाई झाले, काही जण बकरे बनले आणि खेळामध्ये रममाण झाली. त्यावेळी व्योमासूर नावाचा मयासुराचा मुलगा दानव गवळ्याचा वेश घेऊन त्या मुलामध्ये मिसळला. खेळामध्ये तो बऱ्याच वेळा चोर होई आणि बकरा झालेल्या मुलांना चोरून नेऊन लपवत ठेवत होता. तो असुर वारंवार त्यांना घेऊन जाऊ लागला आणि डोंगराच्या गुहेमध्ये त्यांना ठेवून टाकलं आणि दार मोठ्या शिलाखंडाने झाकून टाकलं. सगळे गोपाळ संपले. विचार केला कुठे गेले गोपाळ सगळे? 4-5 शिल्लक राहिले. भगवंतानी त्याची चाल ओळखली. तो गोपालांना घेऊन जात होता. त्याच वेळी सिंह जसा लांडग्याला पकडतो तसं त्याला व्योमासुराला पकडला. मग बलवान व्योमासुराने आपलं डोंगरा एवढं रूप प्रगट केलं, पण भगवंतानी त्याला पकडल्यामुळे तो स्वतःला सोडवू शकला नाही. श्रीकृष्णाने आपल्या दोन्ही हातांनी जखडून त्याला जमिनीवर पाडला आणि यज्ञामध्ये पशुला जसा बुकलून मारतात तसा गळा दाबून त्याला मारला. आकाशामध्ये विमानात बघून देव ही लीला पाहत होते आणि मग गुहेच्या तोंडाशी जी शिळा लावली होती ती बाजूला काढली आणि सगळ्या गोपाळांना मुक्त केलं. देव आणि गोपाळ भगवंताची स्तुती करू लागले आणि मग भगवान श्रीकृष्ण गोकुळामध्ये परत आले. शुकाचार्य म्हणतात, अक्रूरोऽपि च तां रात्रिं मधुपुर्यां महामतिः उषित्वा रथमास्थाय प्रययौ नंदगोकुलम. कंसाने सांगितलं होतं गोकुळामध्ये जा अक्रूराला आणि कृष्ण बलरामाला घेऊन ये. तो घरी गेला. ती रात्र त्यांनी मथुरेत काढली आणि सकाळी कंसाचा रथ घेऊन गोकुळाकडे निघाला. अक्रूराची भगवंतावर परमभक्ती होती. जाताना तो विचार करायला लागला, किम मया चरितं भद्रं किम तप्तं परमं तपः किम वाथाप्यर्हते दत्तं यद्रक्ष्याम्यद्य केशवम. मी अशी कोणती भक्ती केली होती, कोणतं शुभकर्म केलं होतं, कोणत्या सत्पात्र व्यक्तीला कोणतं दान दिलं होतं
की त्याचं फळ म्हणून मला आज श्रीकृष्णाचं दर्शन होणार आहे. विषयासक्त अशा मला भगवंताचं दर्शन अतिशय दुर्लभ आहे. जसं शूद्र जातीतील माणसाला वेद पठण दुर्लभ आहे. पण तसं काही नाही. मी अधम असलो तरी मला भगवंताचं दर्शन होईल. जसं काळरूप नदीतून वाहत जाणारा एखाद्या वेळी संसार पार करू शकतो, तसं मी यातून मुक्त होईन. माझी सारी पापं आज नष्ट होणार. माझा जन्म सफळ झाला. कारण योग्याच्या सुद्धा ध्यानाचा विषय असणारा भगवंताच्या चरणकमलाला मी आज प्रत्यक्ष नमस्कार करणार आहे. कंसाने खरंच माझ्यावर मोठी कृपा केली आहे. कारण मला कृष्णाकडे पाठवलंय. भूतलावर अवतीर्ण झालेल्या स्वतः भगवंताच्या चरणकमलाचं दर्शन मी घेईन. त्याच्या नखमंडलाच्या केवळ कांतीचं ध्यान करून पूर्वीचे ऋषी अज्ञानरूप अंधकार पार करून गेले. ब्रह्मदेव शंकर देवसुद्धा ज्याची उपासना करतात, लक्ष्मीदेवी आणि प्रेमी भक्तासह मोठमोठे ज्ञानी लोकसुद्धा ज्याची आराधना करतात, जे गायी चरण्यासाठी गोपालाबरोबर वनामध्ये भ्रमण करतात आणि जे गोपींच्या वक्षस्थळावर लागलेल्या केशराने रंगून जातात, त्या श्रीकृष्णाच्या चरणाचं मला आज दर्शन होणार. मी किती भाग्यवान आहे. त्या मुकुंदाचे गाल नाक देखणे आहेत. त्याचे लालसर कमलासारखे नेत्र स्मितपूर्वक पाहतात. कुरळ्या केसात शोभणारे मुखकमल मला आज खात्रीनं दिसणार. कारण आज ही हरणं उजव्या बाजूने जात आहेत, म्हणजे शुभ लक्षण आहे. शुभ प्राणी उजव्या बाजूने गेले पाहिजेत. अशुभ प्राणी जायला लागले तर अशुभ सूचक आहे. पृथ्वीवरील भार उतरवण्याकरता भगवंतानी कृष्णाचा स्वेच्छेनं मनुष्यावतार घेतला आहे. त्या सौंदर्याच्या खाणीचंच मला आज दर्शन होणार. हा माझ्या दृष्टीला होणारा लाभ नव्हे का? जे अहंकार न बाळगता कार्यकारणरूप जगाचे फक्त द्रष्टे आहेत, त्यांच्या ठिकाणी असणाऱ्या स्वरूप साक्षात्कारामुळे अज्ञानामुळे वाटणारा भेदभ्रम मुळीच असत नाही. जे आपल्या योगमायेचा केवळ संकल्प करून जीवाची निर्मिती करतात, तोच गोकुळामध्ये घराघरातून लीला करीत आहे. सर्व पापांचा नाश करणारे, त्यांचे परममंगल गुण कर्म आणि जन्म यांनी युक्त असलेली वाणी जगाला जीवन देते, सौंदर्य देते, पवित्र करते. परंतु जी वाणी हे करत नाही, चांगली वाणी आहे, मग त्या वाणीनं काय करावं? भगवंताचे गुणवर्णन करावेत. आणि नाही केले तर ती प्रेताच्या साजशृंगारासारखी व्यर्थ आहे. यदुवंशामध्ये भगवंतानी मर्यादेचं पालन करण्याकरता अवतार घेतलेला आहे. तेच भगवान आपली कीर्ती पसरवीत गोकुळामध्ये निवास करीत आहेत. सर्व देवसुद्धा त्यांच्या मंगलमय यशाचे गान करीत आहेत. भगवान श्रीकृष्ण महापुरुषांचे आश्रय आणि गुरु आहेत. त्यांचं सौंदर्य तिन्ही लोकांना मोहित करणारं आहे. दृष्टी असणारा परम आनंद देणार आहे. लक्ष्मीला सुद्धा हे रूप हवावंसं वाटणार आहे. अशा रूपाचं मला आज दर्शन होणार. कारण सकाळपासून मी निघाल्यापासून मला शुभसूचक चिन्ह दिसत आहे.
शकून होत आहेत. जेव्हा मी कृष्ण बलरामाला पाहीन, त्यांच्या चरणांना नमस्कार करण्याकरता रथातून खाली उडी मारीन. योगी आत्मसाक्षात्कारासाठी ज्यांना हृदयामध्ये धारण करतात त्या कृष्णाला मी समक्ष पाहीन. त्याच्या चरणावर मी लोटांगण घालणार आहे. त्या दोघांच्या बरोबर त्यांच्या वनवासी मित्रांना सुद्धा मी वंदन करणार आहे. जेव्हा मी कृष्णाच्या चरणावर मस्तक ठेवीन तेव्हा ते आपले करकमल माझ्या मस्तकावर ठेवतील ना. कालरूपी सापाच्या आवेशाने घाबरून जाऊन लोक भगवंताला शरण जातात आणि त्या लोकांना आपल्या करकमलाने तो अभयदान देतो. अभयदान म्हणजे भिवू नकोस. इंद्राने आणि दैत्यराज बलीने ज्या चरणकमलामध्ये भेटवस्तू समर्पित केल्या आणि तिन्ही लोकांचं प्रभुत्व प्राप्त करून घेतलं, ज्या करकमलामधून कमलपुष्पाचा सुगंध येतो, त्याच करकमलाने स्वतःच्या स्पर्शाने रासलीलेच्या वेळी भगवंतानी व्रजयुवतीचा थकवा घालवला होता. ते करकमल माझ्या मस्तकाला लागतील असं अक्रूराला वाटतं. कंसाने मला दूत म्हणून पाठवलं असलं तरी भगवंत मला शत्रू समजणार नाही, कारण ते सगळ्या विश्वाचे साक्षी आहेत. म्हणून माझ्या अंतःकरणामध्ये त्यांच्याविषयी किती प्रेम आणि भक्तिभाव आहे हे त्यांना कळतंय, ते पाहतायत. मी त्यांच्या चरणाजवळ हात जोडून विनम्र भावाने उभा राहीन, तेव्हा ते स्मितहास्य करतील, दयार्द दृष्टीनं माझ्याकडे पाहतील आणि त्यांनी माझ्याकडे नुसतं पाहिलं की माझं जन्मोजन्मीचं पाप नष्ट होऊन जाईल. मी परमानंदामध्ये मग्न होऊन जाईन. मी त्यांच्या नात्यातील आहे, चुलताच आहे तो, त्यांचा हितचिंतक आहे. त्यांच्याखेरीज माझं दुसरं दैवत नाही. म्हणून ते आपल्या पृष्ठबाहूंनी मला आलिंगन देतील आणि माझा देहच तीर्थस्वरूप होईल. माझ्या कर्माची सगळी बंधनं तुटून जातील. ते मला जेव्हा आलिंगन देतील तेव्हा हात जोडून मी मस्तक लववून त्यांच्यासमोर उभा राहीन. जेव्हा ते मला अक्रूर काका म्हणून हाक मारतील तेव्हा माझं जीवन धन्य होईल. श्रीकृष्णाने ज्याला आपलं म्हटलं नाही त्या जन्माचा धिक्कार असो. त्यांना कोणी प्रिय नाही, अप्रिय नाही, कोणी जवळचा नाही, कोणी लांबचा नाही, कोणी शत्रू नाही, कोणी मित्र नाही. कल्पवृक्ष ज्याप्रमाणे याचना करणाऱ्याला मागितलेलं देतो तसं भगवान सुद्धा जो त्यांना जसा भजतो तसे ते त्याला भजतात. ये यथा मां प्रपद्यन्ते तांस्तथैव भजाम्यहम्. मी विनम्र भावाने मस्तक लववून बलराम दादाच्या समोर उभा राहीन. तेव्हा हसत हसत ते मला आपल्या हृदयाशी धरून दोन्ही हात पकडून घरामध्ये घेऊन जातील. तेथे माझा सगळा पाहुणचार करतील आणि मग मला विचारतील, आमच्या घरच्या बरोबर कंस कसा वागतो. शुकाचार्य म्हणतात, परीक्षित राजा शफल्काचा मुलगा अक्रूराच्या वडिलाचं नाव आहे शफल्क, अशा चिंतनामध्ये बुडून गेला होता आणि विचार करत करत जेव्हा गोकुळात पोहोचला त्या सूर्य अस्ताचलाला चालला होता. ज्याच्या चरणकमलाची पवित्र धूळ
लोकपाल सुद्धा आपल्या किरीटावर धारण करतात, त्याच्या चरणचिन्हाचे अक्रूराला दर्शन झाले. भगवंताची पावलं उमटलेली होती धुळीमध्ये. ती गोकुळाच्या बाहेर त्यांनी पाहिली. ओळखली कशी? त्याच्यावर कमल, यव, अंकुश ही चिन्ह होती. त्या चरणचिन्हाचं दर्शन होताच अक्रूराच्या हृदयामध्ये आनंद मावेनासा झाला. प्रेमावेगाने अंगावर रोमांच उभे राहिले. अश्रूंनी डोळे डबडबले. रथावरून त्यांनी उडी मारली आणि ज्या धुळीमध्ये पावलं उमटली होती त्या धुळीमध्ये लोळू लागला. तो म्हणाला, हा 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 तर आमच्या प्रभूच्या चरणाचा धुळीचा प्रसाद आहे. कंसाचा संदेश घेऊन निघाल्यापासून अक्रूराच्या चित्ताची अशी अवस्था झाली होती. नित्य त्याला भगवंताचं स्मरण होत होतं. अक्रूराने व्रजात पोहोचल्यावर श्रीकृष्ण आणि बलराम यांना दोघांनाही गायीची धार काढण्याकरता गेलेले पाहिले. श्रीकृष्णाने पीतांबर धारण केला होता, बलरामांनी नीलांबर धारण केला होता. पीतांबर म्हणजे पिवळाच असतो, बघू आपण म्हणतो पिवळा पीतांबर. अरे पीतांबर म्हणजे पिवळंच आहे ते. चांदीचा तांब्या, अरे तांब्या तांब्याचाच असतो, चांदीचा कसा असेल? खरं म्हणजे चांदीचा चांदे बाई. पण म्हणण्यामध्ये, आपल्या बोलण्यामध्ये काही काही शब्द तसेच होऊन घेतात. अक्रूराने पाहिलं, त्यांचे डोळे शरद ऋतूतील कमळाप्रमाणे सुंदर दिसत होते. ते दोघे महात्मे ध्वज, वज्र, अंकुश, कमळाचं चिन्ह असलेल्या पायांनी गोकुळाला सुशोभित करत होते. त्यांचं पाहणं दयार्द्र होतं. त्यांची लीला उदात्त आणि सुंदर होती. गळ्यामध्ये वनमाळा आणि मण्याचे हार झगमगत होते. त्यांनी स्नान करून निर्मळ वस्त्र परिधान केली होती, कारण रानातून आल्यामुळे अंगावर धूळ उडली होती ना सगळी, म्हणून स्नान केलं. शरीराला सुगंधी उटणं लावलं होतं. कसे होते दोघे? जगाचे आदिकारण, जगाचे स्वामी, पुरुषोत्तम. बलराम आणि कृष्ण या रूपामध्ये अवतीर्ण झालेले, आपल्या अंगकांतीनं दिशांत अंधकार दूर करणारे असे कृष्ण बलराम दिसले. जणू काही एक पाचूचा सोन्याने मढवलेला पर्वत होता आणि दुसरा चांदीचा पर्वत होता. बलराम गोरा होता ना. त्या दोघांना पाहताच अक्रूराने प्रेमावेगाने अधीर होऊन रथातून उडी मारली आणि कृष्ण बलरामाला साष्टांग दंडवत घातला. गोपाल कृष्ण भगवान की, बलराम भगवान की जय. भगवंताच्या दर्शनाने इतका आनंद झाला की डोळे पाण्याने भरून आले. शरीर पुलकित झालं, म्हणजे अंगावर काटा भरायला आनंदाने. गळा दाटून आला. स्वतःचं नाव सुद्धा सांगू शकला नाही. हे कृष्णाने ओळखलं ना, कारण पाहिलं जरी नव्हतं तरी त्यांना कळत होतं ना, कारण जन्मल्याबरोबर कृष्णाला इकडे आणलं. बलराम गोकुळातच जन्मले, त्यामुळे अक्रूराला पाहिलंच नाही ना. त्यांच्या मनातील भाव कृष्णाने ओळखला आणि आपल्या हाताने त्यांना जवळ ओढून हृदयाशी धरलं.
मग उदार मनाच्या बलरामाने नमस्कार करणाऱ्या अक्रूराला आलिंगन दिलं. मग एक हात कृष्णाने धरला, दुसरा बलरामाने धरला आणि त्याला घरी घेऊन गेले. आत घराच्या बाहेर गाठ पडली, घरात घेऊन गेले. त्यांचं चांगलं स्वागत केलं, खुशाली विचारली, उच्च आसनावर बसवलं, विधीपूर्वक त्यांचे पाय धुतले, मधुपर्क पूजा केली. अतिथी म्हणून आलेल्या अक्रूराला एक गाय भेट दिली. त्यांचे पाय चेपून थकवा दूर केला आणि अतिशय आदराने पवित्र अशा मिष्टान्नाचं भोजन दिलं. भोजन झाल्यावर धर्माचे मर्म जाणणाऱ्या बलरामाने मुखशुद्धीकरता विडा दिला, सुगंधी माळ घातली आणि त्याला आनंदित केलं. आणि मग विचारलं कशाकरता आलायत. आलेल्या अतिथीचं स्वागत कसं करावं याचा हा कृष्णाने निर्माण केलेला आदर्श आहे. वयोवृद्ध ज्येष्ठ माणसाचं स्वागत कसं करावं. आणि मग विचारलं, पप्रच्छ सत्कृतं नंदः कथं स्थ निरनुग्रहे कंसे जीवति दाशार्ह सौनपाला युवा वयः. अक्रू महोदय, निर्दयी कंस जिवंत असताना आपण तिथे दिवस कसे घालवता. कसायाने पडलेल्या बोकडासारखी आपली अवस्था झाली असेल. इंद्रियालोलूप पापी माणसाने, कंसाने आपल्या विलाप करणाऱ्या बहिणीच्या कोवळ्या मुलांना ठार मारलं. मग त्याची प्रजा असलेल्या आपली खुशाली विचारावी, कशी विचारावी. अक्रूराने नंदाला आपली खुशाली अगोदरच विचारली का होती. त्यांनीही जेव्हा अशा प्रकारे मधुरवाणीने अक्रूराची चौकशी केली आणि सन्मान केला, तेव्हा अक्रूराच्या शरीराचा आणि मनाचा क्षीण दूर झाला. शुकाचार्य म्हणतात, अक्रूराचं चांगल्या प्रकारे आदरातिथ्य झालं. आरामात पलंगावर बसला. येताना त्याच्या मनामध्ये ज्या ज्या कल्पना आल्या होत्या, इच्छा झाल्या होत्या, त्या पूर्ण झाल्या. लक्ष्मीचं आश्रयस्थान असलेला भगवान प्रसन्न झाल्यावर काय मिळणार नाही. पण तरीसुद्धा अक्रूराने कोणत्याही वस्तूची इच्छा केली नाही. संध्याकाळचं भोजन झाल्यावर भगवंतानी कृष्णाने अक्रूराला कंसाची खबरबात विचारली आणि पुढील कार्यक्रम विचारले. आणि मग कंसाच्या मनामध्ये कसं पाप आहे हे अक्रूराने सांगितलं. आणि मग तुम्हा दोघाला मी न्यायला आलो आहे. भगवान श्रीकृष्ण म्हणाले, काका, आपण पवित्र मनाने आलेला आहात. आपलं स्वागत आहे. मी आपलं कल्याण इच्छितो. मथुरेमध्ये आमचे जे लोक राहत आहेत त्यांचं आरोग्य ठीक आहे ना. आमचा फक्त नावाचा मामा कंस आहे, पण खरं म्हणजे आमच्या कुळाला लागलेला रोग आहे. तो आहे तोपर्यंत आमच्या खुशालीबद्दल काय विचारावं. काका, किती खेदाची गोष्ट आहे. माझ्या निष्पाप सदाचरणी आई वडिलांना हालापेष्टा सहन कराव्या लागल्या. माझ्यामुळे त्यांना तुरुंगात टाकलं गेलं. माझ्यामुळे त्यांची मुलं मारली गेली. पुष्कळ दिवसापासून माझी इच्छा होती की आपल्यापैकी कोणाची तरी भेट व्हावी. आज माझी इच्छा पूर्ण झाली. आपण मला हे सांगा की इथे येण्याचं कारण काय. आणि मग अक्रूराने कंसाच्या मनामध्ये काय पाप आहे हे सगळं सांगितलं. आणि मग तुला बोलावलेलं आहे धनुर्याग पाहण्याकरता हा निरोप सांगितला.
कृष्ण जाणार म्हणल्यावर गोपींनी विलाप केला. तरी पण जाणं भाग होतं म्हणून भगवान जायला निघाले.